सो व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे 7:30 होत आले आणि मी आता चालू जिमला. पाऊस तर एवढी थंडी वाटत नाही आहे. बघूया बिल्डिंगच्या बाहेर पडत नाही तोपर्यंत सांगू नाही शकत. आज तर पण बंद करून ठेवले आहे. थोडीफार थंडी आहे. सो मी घ्यायचं आता मी घरी आलो आहे आणि थोडंसं चाय नाश्ता करून घेतो. आज तर वर्कआउट एका तासात झालं. ज्यावेळी एकटा वर्कआउट करतो त्यावेळी एका तासात वगैरे होऊन जातं आपलं. आणि बघू काय बनवलं आहे दीदीने किंवा मम्मीने. का जे असलं तर चाय नाही तर चाय बटर खायला लागणार. आणि बघू आज सेशन्समध्ये आपल्या लंडन सेशन्समध्ये जर आपल्याला काय मूव भेटले तर आपण ते कॅप्चर करू. बट नाही जर नाही भेटले तर तेच दररोजसारखं स्किप करू. लेट्स सी काय होतं. मी अपडेट करत जाईन जे जे असेल तसं. तो ॲज यू नो गाईज आपण काल एक ट्रेड आपण सांगितलेला तो ट्रेड असेल जो आपण लावलेला वरती. आपला जो 2.4 समथिंग फायरच्या नंतर जो आपण 90% प्रॉफिट बुकिंग्स विचार केलेले आणि जिथं आपण ट्रेल असेल गेलेला. सो ट्रेल असेल तो रात्री हिट झालेला. काय माहीत नाही कोणती मुवमेंट. आय थिंक ते इझरायलची जी फाईट चालू असेल और त्याच्यामुळे तो एक सेल साईडमध्ये बिग मूव आला होता. तो त्याच्यानंतर जी सेकंड आपली आजचा जो प्लॅन होता तो जो केला म्हणजे जी मार्किंग्स होती म्हणजे लाईक आज मी जी मार्किंग्स करणार होतं ते बघितलं तर रात्री ते सगळे ऑलरेडी टॅप झाले होते आणि आपल्याकडे राहिले तर एक कमी मार्किंग्स राहिले. सो ते त्या लेवलपर्यंत पोचायला आता हार्डली मार्केटला भरपूर पुश करायला लागणार. सो मी वेट करतो की लाईक ती लेवल्सला मार्केट यायला. सो मी एक टॉप डाऊन ॲनालिसिस करून ठेवला आहे. तो मी तुमच्यासोबत शेअर करतो आणि ते जे आपले लेवल्स असणार आहेत ते आपले एक फायनल लेवल्स असणार आहेत. जसे काल आपण ते फायनल लेवल हे केलेले. सो तेच आपले आजचे लेवल्स असणार आहेत जे आज मी टॉप डाऊन ॲनालिसिस केले आहेत त्याच्यात. सो मी ते तुमच्यासोबत शेअर करतो. सो गाईज इथनं आपण एक सेल साईडसाठी विचार करू शकतो कारण ही एक ट्रेंड लाईन लिक्विडिटी प्रॉपर बिल्ड आहे आणि इथं कोणतीच POIs नाहीत फक्त ह्याला सोडून. जेव्हा मार्केट डायरेक्ट आपण जेव्हा मार्केटनं रिॲक्ट करेल आपण डायरेक्टली या लेवलला टार्गेट करू. बिकॉज हे सगळे POIs आहेत आणि ऑर्डर ब्लॉक्स वगैरे काहीच नाही राहिले आहेत. सो बघू जेव्हा मार्केट कोणत्या पण एक POIला टॅप करेल किंवा मार्केट इथनं या POIला टाईप केल्यानंतर आपण बाय साईडची एंट्री बघू. जर या POIला टाईप केलं तर सेल साईडची. सो आपण वेट करूया काय होते. आणि BTCमध्ये तरी मी अजून ॲनालिसिस नाही केलं आहे. बघतो जर टाईम मिळाला तर BTCमध्ये पण करेन कारण BTC तर ॲनालिसिस करून काहीच फायदा नाही कारण आपण त्याच्यामध्ये ट्रेड तर घेत नाही. आणि गोल्ड कसं आपल्या एकच पर्टिक्युलर पेअर आहे की आपण त्याच्यामध्ये ट्रेड करायचा विचार केला आहे. सो मी बोलू की गोल्डच ॲनालिसिस करत जातो. बघू आता गोल्डमध्ये काय मोमेंटम येतं. जसे मोमेंटम येतील मी तुम्हाला तसं अपडेट करत जातो. गाईज ही एक लेवल आहे म्हणजे ही एक आपली अजून एक लेवल भेटली आहे. जर मार्केट या पॉईंटला जर त्याला जायचं असेल तर एक लंडनच्या अगोदर जर हे स्वीप करून येते हा हाय किंवा हा हाय पेंडिंग ठेवून येते ती पण आपली एक बाय साईड लिक्विडिटी होईल. सो इथं जेव्हा आपण टॅप गेल जर इथनं रिॲक्शन करते मार्केट सो आपण इथं एक बाय साईडसाठी प्लॅन करू. पहिला तर आपला हा TP असेल म्हणजे एक एशियन हायज असेल. त्यानंतर सेकंड आपलं प्रिवियस जे हाय आणि हा आपला FEG. सो आपले असे टार्गेट्स आहेत. बघूया काय मुवमेंट करते मार्केट. सो गाईज आपला जो वरचा FEG होता तो टॅप झाला आहे आणि मी एंट्री पण टाकले आहेत. बघू शकतो तुम्ही चालूच आहे. बघूया आता काय रिझल्ट भेटतात. मार्केट कोणत्या साईडला फिरतो. मी ती या साईडला पेंडिंग्स टाकलेले बट मार्केटने लेट हे गेला नव्हता. ठीक आहे काय नाही बघूया कसं काय होते ते.
आपलं टार्गेट तुम्हाला एक सांगून ठेवतो. 15 मिनिट्सवरती काय दिसतं ना, सगळी लिक्विडिटी बिल्डअप आहे. सो आपला जो फायनल टार्गेट असणार तो डायरेक्ट इथपर्यंत असणार आहे. 7.27 आर. ओके, जर इथं आपला एक असं जागा आपण जो रिएंटर परत दिसत असेल तर रिएंटर करू, तर त्याचा काय प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, तर बघूया काय होतं आहे, तसं मी तुम्हाला अपडेट करत जातो. सो गाईज, तसंच आपला आज एस एल गेला आहे ह्याच्यामध्ये. बघू आपण जर परत एंट्री भेटली तर परत घेऊया, कारण खाली जी एल आर जो मार्केट बनून गेला आहे त्या हिशोबाने तरी मार्केटला खालीच पुश करायचं आहे. बघू, अगर जर रीएंट्री भेटली तर रीएंट्री आपण करू. सो मी आता इथं डील क्लोज करतो आहे, कारण आपले 3 लॉसेस झालेत. आणि लाईक आपण $97 जो आज आपण लॉस केला आहे. ओव्हरऑल आपला या वीकमध्ये लॉस आहे $138 समथिंग आपला लॉस आहे या वीकमध्ये टोटली. ओव्हरऑल आपण 3% पकडून चला, 3%चा लॉसमध्ये आहोत. आणि आपला जो टार्गेट आहे $539चा टार्गेट आहे, प्रॉफिट टार्गेट. आणि मॅक्स लॉस आता आपल्याकडे बाकी आहे $360. बघूया आता उद्याच्या ज्या ट्रेडिंग सेशन्समध्ये काय होतं आहे. गाईज, आपण सांगितलेलं तसंच झालं आहे. लाईक मार्केट सेल साईडमध्येच गेलं आहे. आपला जो व्ह्यू होता की मार्केट सेल साईडमध्ये जाणार, मी सांगतो की लाईक माझा जो पर्स्पेक्टिव्ह आहे इथपर्यंत मार्केट आला पाहिजे. कारण इथनं जर आपण बघायला गेलं तर ह्या पूर्ण एल आर आहे. मग सो मार्केटला ही तर लिक्विडिटी घ्यायचीच आहे पूर्ण. आणि जो सेकंड हे आहे की आपले जे 3 ॲसेट्स गेलेत तर त्याच्यानंतर आपण एक पण ट्रेड नाही घेणार. हे फक्त आपण एक लावून ठेवलं असंच की बघण्यासाठी वगैरे. आणि हे जो होता आपला ब्रेक इव्हन होता, आता हे जसं टॅप झालं आहे 15 मिनिट्सच्या अकॉर्डिंग 5 पिप्स सोडून. ओके, जसं आपण ट्रेड हे करतो तसंच 5 पिप्स सोडून 5. हां, आपला ट्रेल असेल असणार. सो गाईज, तसं सांगितलेलं तसंच मार्केट सेल साईडमध्ये आला. फक्त आपले ॲसेट्स गेलेत म्हणून आपण या ट्रेडमध्ये नाही आहोत. तो आपला हा ट्रेल असेल आहे ब्रेक इव्हन, कारण इथं जी लेवलमध्ये 2 RRमध्ये ट्रेड आला आहे. सो आपण इथं ब्रेक इव्हन करून टाकलं आहे म्हणजेच एक अजून करतो.